पहिला पेंटिकॉस्टमध्ये काय झालं होतं, नियमशास्त्र देण्यात आलं होतं. तर त्यासाठी ते पेंटिकॉस्ट पाळतात. आणि नवीन करारामध्ये पेंटिकॉस्टच्या दिवशी काय झालं, पवित्र आत्मा दिला गेला. आणि त्यासाठी आपण ख्रिस्ती लोक आपण हा सण पाळतो. प्रियानो, हेच मला देवाच्या कृपेने तुम्हाला सांगायचं आहे की ह्या सणांच्या दिवशी काहीतरी घटना होतात. देवाची जी योजना असती ती योजना ह्या दिवशी इम्प्लिमेंट होतात. आता पेंटिकॉस्टचा जो हिब्रू शब्द आहे तो आहे शेविओट. आता यहुदी लोक जे आहेत ते पेंटिकॉस्ट नाही म्हणत, ते म्हणतात शेविओट. आता पेंटिकॉस्ट हा ग्रीक शब्द आहे, तो आलेला आहे पेंटिकॉस्टिकमधून. आणि पेंटिकॉस्टी म्हणजे काय, 50. आता 50 का, कारण वलंडन सणानंतरचे 50 दिवस त्यानंतर हा सण येतो. म्हणजे आता पेंटिकॉस्ट म्हणजे 50. आणि या सणाला आठवड्याचा सण पण म्हटला जातो, कारण 7 शबात नंतर हा सण येतो. आपण जाऊया योहान 1:17 तर काय म्हटलंय, कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते, कृपा व सत्य हे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले. तर प्रिय, नियमशास्त्र जे होतं ते मोशे द्वारे देण्यात आलेले होते. आणि तुम्हाला माहिती ते कधी देण्यात आले, ते पेंटिकॉस्टच्या दिवशी देण्यात आले होते. आणि आता आपण बघूया की जेव्हा नियमशास्त्र देण्यात आलं यहुदी लोकांना, किंवा जेव्हा आपण नियमशास्त्र खाली असतो तेव्हा काय होतं, काय घटना झाल्या होत्या पहिल्या पेंटिकॉस्टमध्ये, आणि काय घटना झाल्या होत्या नवीन कराराच्या पेंटिकॉस्टमध्ये, ते आपण बघूया. जसं आपण बघितलं की पहिल्या ओलांडाच्या सणा दिवशी हे जे यहुदी लोक जे होते त्यांची मुक्तता झाली मिस्र देशातून. त्याने रात्री ओलांडन सण साजरा केला. त्याने कोकराचं रक्त त्याने दरवाज्यावर लावलं आणि आतमध्ये घरी बसून त्यांनी कोकराचं जे मांस आहे ते त्याने खाल्लं, बेखमी भाकरी बरोबर. आणि सकाळी काय झालं, सकाळी चमत्कार झाला आणि ते सर्वजण जे आहेत ते मिस्र देशापासून त्यांची मुक्तता झाली. आपण वाचूया, आपण जाऊया निर्गम 12. तेव्हा इस्रायल लोक मिस्रमधून निघून रामसेस येथून प्रवास करीत सुखोत येथे गेले. मुळे बाळे सोडून ते सर्वजण मिळून सुमारे 6 लाख होते. आता फक्त इथं पुरुषांची संख्या दिलेली आहे 6 लाख, पण जर स्त्रियांची आणि जे मुले बाळे जर त्यांची आपण संख्या ॲड केली तर ही संख्या 1 आणि 2 दशलक्षच्या मध्ये येते. तर एवढे लोक सर्वजण जे आहेत ते मिस्र देशातून निघाले. 430 वर्ष ते या देशामध्ये होते. आपण वाचूया स्तोत्रसहित 105. त्याने लोकांना सोन्या रुपयासहित बाहेर नेले. त्यांच्या लोकांच्या वंशात कोणी दुर्बळ नव्हता. तर प्रियानो, काय झालं जेव्हा त्यांनी वलांडनाचा सण साजरा केला. आता वलांडनाचा सण जो ते काय दर्शवतं, ते दर्शवतं प्रभू भोजन. कारण त्यामध्ये रक्त होतं आणि त्यामध्ये मांस होतं. रक्त येशू ख्रिस्ताचं रक्ताचं प्रतीक होतं आणि मांस येशू ख्रिस्ताचं शरीराचं प्रतीक होतं. आणि जेव्हा त्यांनी हे घेतलं तर काय झालं, इथं पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे की त्यांच्यामध्ये कोणीही दुर्बल नव्हता. आता आपण बघितलं 1 दशलक्षपेक्षा जास्त जण होते. त्यामध्ये खूप जण मतावे असतील, आजारी असतील. हे सर्वजण गुलाम म्हणून तिथे राहत होते. म्हणजे त्यांना खूप कष्ट करावं लागत असे. चांगलं जेवण नसेल, खूप आजारी असतील. पण तरी देखील जेव्हा त्यांनी ओलांडन सण साजरा केला सकाळी, त्यामध्ये कोणीही दुर्बल नव्हता. आणि दुसरी गोष्ट काय झाली, जेव्हा ते मिस्र देशातून बाहेर पडले तर ते सोन्या रुपयासहित बाहेर पडले. हालेलुया.
आता प्रियानो, एक लक्षात ठेवा, जेव्हा हे सर्वजण 1,00,000पेक्षा जास्त लोक 1 मिलियनपेक्षा जास्त लोक जेव्हा मिसर देशातून जेव्हा ते निघाले, तर मिसर देशातून सिनाय पर्वतपर्यंत कोणीही मेलं नाही. आता आपण 10 कमांडमेंट्स तुम्ही मूवी बघितला असेल, त्यामध्ये दाखवलं जातं की लोक मेलेले आहेत, दाखवलं जातं की काय लोक आजारी होती, त्यांना कडेवर घेऊन नेण्याची पाळी आली. हे चुकीचं आहे, कारण आताच आपण पाहिलं पवित्र शास्त्रामध्ये, त्यामध्ये कोणी दुर्बल नव्हतं, कोणीही मेलं नाही. मिसर देशापासून ते सिनाय पर्वतापर्यंत. आणि वाटेत ते काय चांगले वागले नव्हते, ते कुडकुडत होते, मोशे विरुद्ध कुडकुडत होते, देवाविरुद्ध कुडकुडत होते, पण तरी देखील कोणीही मेलं नाही. का मेलं नाही? कारण ते देवाच्या कृपेखाली होते, कारण ते नियमशास्त्राच्या अधीन नव्हते, ते देवाच्या कृपेच्या अधीन होते. कारण देवाने अब्राहमेशी जो करार केला होता, जी वाचा बांधलेली होती, ती कृपेची वाचा होती. मग अब्राहमचे जेवढे यहुदी जे आहेत ते त्या वाचाच्या खाली आले, ते कृपेच्या खाली होते, म्हणून कोणीही मेलं नाही. ते कुडकुडले, ते वागवले, पण देव त्यांना क्षमा करत गेला. आपण वाचूया निर्गम 19:1. सलमधून प्रवासात निघाल्यानंतर 3व्या महिन्यात इस्रायल लोक सिनायच्या रानात पोचले. आता इथं काय म्हटलेलं आहे? 3व्या महिन्यात. 3रा महिना कुठला असतो? सिवान. आणि त्याच्या 6व्या दिवशी शॅवोट असतो, म्हणजे पेंटिकॉस्ट. आता जसं मी तुम्हाला सांगितले की पहिल्या पेंटिकॉस्टमध्ये नियमशास्त्र देण्यात आले. आता देवाची इच्छा नव्हती नियमशास्त्र त्यांना द्यायची, ज्याला आपण म्हणतो तोरा. पण यहुदी लोक काय म्हटले ते आपण वाचूया. मग त्याने कराराचा ग्रंथ घेऊन लोकांना वाचून दाखवला. ते ऐकून ते म्हणाले, जे काही परमेश्वरने सांगितले आहेत ते सर्व आम्ही करू आणि त्यांच्या आज्ञेत राहू. काय म्हटले इथे यहुदी लोकांनी? त्यांनी ते नीट समजून पण घेतलं नाही. त्याच्या अगोदरच ते म्हटले, आम्ही ते सर्व आम्ही करू, जे काय आज्ञा आहेत ना त्या आज्ञा आम्ही सर्व पाळू, असे ते म्हणाले. आणि म्हणून नियमशास्त्र देवाने मनुष्याला दिलं. जसं मी तुम्हाला सांगितलं, हे जे होते हे अनुग्रह कृपेच्या अधीन होते, कृपेच्या वाचेमध्ये होते. पण ते का म्हटले, तुम्ही जे सांगा आम्ही ते करू. त्याने असं नाही म्हटलं, परमेश्वर आतापर्यंत तुमच्या कृपेने आम्ही आलेलो आहोत इथपर्यंत, आणि तुमच्या कृपेनेच आम्हाला पुढे जाऊ दे, असे ते नाही म्हटले. ते म्हटले, आम्ही तू जे सांगतील ना आम्ही सर्व करू, आम्ही तुझ्या आज्ञेत राहू. आणि काय झालं, जेव्हा नियमशास्त्र दिलं गेलं पहिला पेंटिकॉस्ट दिवशी, काही क्षणातच, काही तासामध्येच त्यांनी दुसरी आज्ञा मोडली. दुसरी आज्ञा कुठली होती? कुठलीही मूर्ती तुम्ही बनवू नका. तर त्यांनी काय केलं? मूर्ती बनवली. जेव्हा ते मिस्र देशातून निघाले, सिनायच्या पर्वतापर्यंत, सिनायच्या रानापर्यंत, तेव्हा कोणीही मूर्ती बनवली नाही. पण जेव्हा ते नियमशास्त्राच्या अधीन आले, काय झालं? लगेचच त्यांनी आज्ञा मोडली. रोमक्रमास अध्याय 6 मध्ये काय लिहिलंय? पाप तुमच्यावर राज्य करणार नाही, कारण तुम्ही शास्त्राधीन नाही, तर देवाच्या कृपेच्या अधीन आहात. प्रियानो, इथं काय सांगितलंय? जेव्हा आपण देवाच्या कृपेच्या अधीन असतो, पाप तुमच्यावर राज्य करणार नाही. पण जेव्हा आपण नियमशास्त्राच्या अधीन असतो, पाप आपल्यावर राज्य करतं. आणि जेव्हा पाप आपल्यावर राज्य करतं, आपलं जीवन बर्बाद होतं, आपला परिवार बर्बाद होतो, आपलं शरीर बर्बाद होतं,
आपला बिझनेस बर्बाद होतं, आपलं काम बर्बाद होतं, सर्व काही निघून जाते जेव्हा पाप आपल्यावर राज्य करतं, जेव्हा आपण नियमशास्त्राच्या अधीन असतो. प्रियानो, आज आपल्याला निर्णय करायचा आहे की आपण नियमशास्त्राच्या अधीन आहोत का देवाच्या कृपेच्या अधीन आहोत. पुष्कळ चर्चेस हे नियमशास्त्राच्या अधीन आहेत. नियमशास्त्र शिकवलं जातं, सांगितलं जातं की तुम्हाला सर्व आज्ञा पाळायच्या आहेत. जर तुम्ही सर्व आज्ञा पाळला तरच तुम्हाला स्वर्गात प्रवेश मिळेल, तरच तुम्हाला हिलिंग प्राप्त होईल, तरच तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील. पुष्कळ जण नियमशास्त्राचा प्रचार करतात, पण त्यांना माहीत नाही जेव्हा ते नियमशास्त्राचा प्रचार करतील तर पाप राज्य करेल. मग काय जण म्हणतात, आम्ही तर नियमशास्त्राचा प्रचार नाही करत. पण जर तुम्ही तुमच्या चर्चेसमध्ये, तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये जर तुम्ही स्वतःचे नियम आणले, स्वतःच्या परंपरा, स्वतःच्या रूढी आणल्या, तर हे पण एक नियमशास्त्रासारखंच होतं. पुष्कळ चर्चेसमध्ये तुम्ही जर विचारलं की तारण कसं प्राप्त होईल, त्यांच्याकडे मोठी लिस्ट असते. तुम्हाला हे करावं लागेल, तुम्हाला ते करावं लागेल, सर्व पाप तुम्हाला लिहून आणावं लागतील, तुम्हाला बॅप्तिस्मा घ्यावं लागेल, तुम्हाला ते करावं लागेल, तुम्हाला हे करावं लागेल. काय जण म्हणतात, आम्ही तर कृपेच्या अधीन आहोत, आमचं उद्धार झालेला आहे कृपेद्वारा, पण जे उद्धार आम्हाला मिळाला आहे ते टिकवण्यासाठी नियमशास्त्राच्या आज्ञा पाळणं खूप आवश्यक आहे. प्रियानो, ही चुकीची शिकवण आहे. कारण इथं म्हटलं आहे पाप तुमच्यावर राज्य करणार नाही, कारण तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही तर देवाच्या कृपेच्या अधीन आहात. यहुदी लोक कृपेच्या अधीन होते, पण ते देवाला पण आम्हाला नियमशास्त्र पाहिजे, तू सांग, आम्हाला आज्ञा दे, आम्ही सर्व पाळू. खूप किसी लोक असंच म्हणतात, आम्ही हे करू, आम्ही ते करू, येशू ख्रिस्त तुझ्यासाठी आम्ही बलिदान करू, आम्ही आमचं जीवन सगळं हे करू, ते करू, आणि काय दुसऱ्याने बघतो ते गायब होतात. प्रियानो, देवाच्या कृपेद्वाराच आपण पुढे जाऊ शकतो. जर नियमशास्त्राच्या अधीन आहात तर तुम्ही पुढे जाणार नाहीत. आता एवढे लोक जेव्हा नियमशास्त्राच्या अधीन आले तर काय झालं, काही तासांमध्ये त्यांनी दुसरी ज्या 10 आज्ञा होत्या त्यामध्ये दुसरी आज्ञा त्यांनी मोडून टाकली. त्याने मूर्ती बनवली आणि त्याच्या भोवती ते नाचू लागले. ते कधी झालं नाही जेव्हा ते कृपेच्या अधीन होते. जेव्हा मिसर देशातून ते सिना पर्वतापर्यंत मध्ये काय असं झालं नाही, पण आत्ता झालं कारण ते नियमशास्त्राच्या अधीन आले. आणि पुढे पण बघूया काय होतं जेव्हा आपण नियमशास्त्राच्या अधीन होतो. निर्गम 32:28 मध्ये काय लिहिलेलं आहे, त्या दिवशी 3000 लोक मरण पावले. त्या दिवशी म्हणजे कधी, जेव्हा त्यांनी जो आहे त्यांनी दुसरी आज्ञा मोडली, त्यांनी ही मूर्ती बनवली तेव्हा. म्हणजे पहिला पेंटिकॉस्टच्या दिवशी नियमशास्त्र देण्यात आले, ही देवाची इच्छा नव्हती, पण जेव्हा ते नियमशास्त्राच्या अधीन आले 3000 लोक मरण पावले. मिस्र देशापासून ते सिनाय रानापर्यंत पर्वतापर्यंत कोणीही मरण पावलं नाही. पण जेव्हा आपण नियमशास्त्राच्या अधीन येतो तर काय होतं ते तुम्ही बघा. 3000 लोक मेली. आता आपण जाऊया प्रेषितांचे कृत्य 2. आता हा जो पेंटिकॉस्टचा दिवस होता हा नवीन काळामध्ये होता. तेव्हा काय झालं ते आपण बघूया. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले होते. तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्यांचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभासारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जशी तशी त्यांना वाचा दिली तशी ते निरनिराळ्या भाषेतून बोलू लागले. 41 तेव्हा ज्यांनी त्यांच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बपतिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे 3000 माणसांची भर पडली. प्रियानो, जेव्हा ते नियमशास्त्राच्या अधीन आले,
काय झालं? 3,000 लोक मरण पावले. पण जेव्हा ते कृपेच्या अधीन आले, काय झालं? 3,000 माणसांची भर पडली, म्हणजे 3,000 माणसं वाचली. तर आता तुम्हाला समजलं असेल, जेव्हा आपण नियमशास्त्राच्या अधीन होतो तर काय होतं, आणि जेव्हा आपण कृपेच्या अधीन होतो तर काय होतं. या सर्व गोष्टी ज्या आहेत पेंटिकॉस्ट या दिवशी झाल्या. आपण पुढे वाचूया. 2 कोरिंथियस अध्याय 3:7. आता जर सेवेमुळं मरण येते, जी दगडावर अक्षराने कोरली होती, आणि जर ती सेवा गौरवाने आली, यासाठी की इस्रायल लोकांना मोशेच्या चेहऱ्यांचे तेजोवलय पाहता येऊ नये, जरी ते तेज कमी होत चाललेले होते. इथं काय म्हटलेलं आहे? आता जर सेवेमुळे मरण येते. कुठल्या सेवेने मरण येते? इथं लिहिलंय, जी दगडांवर अक्षरांनी कोरली होती. आता काय कोरलं होतं दगडांनी? दगडावर 10 आज्ञा. प्रियानो, पुष्कळ पास्टर्स, ख्रिस्ती लोक जे आहेत ते नियमशास्त्र ते प्रचार करतात. पण इथं काय म्हटलेलं आहे? इथं म्हटलेलं ही जी सेवा जी आहे, या सेवेमुळं मरण येतं. जर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन आहात, जर तुमची मनात भावना आहे की सर्व आज्ञाचं पालन केल्यावर, आज्ञेच्या पालन केल्यावर मला सर्व गोष्टी परमेश्वराकडून मिळतील, माझा उद्धार होईल, मला हिलिंग प्राप्त होईल, मला सर्व गोष्टी मिळतील, तर जर असा तुम्ही विचार करत असाल तर हा चुकीचा विचार आहे. कारण ह्या सेवेमुळं मरण येते. तर आत्म्याची सेवा त्यापेक्षा गौरवी होणार नाही काय? कारण जर सेवा जी माणसाचा निषेध करते ती गौरवी असेल, तर तिच्यापेक्षा कितीतरी गौरवी ती सेवा असेल जी नीतिमत्व आणते. तर प्रियानो, जेव्हा आपण नियमशास्त्राच्या अधीन असतो, जेव्हा आपण नियमशास्त्राचा प्रचार करतो, जेव्हा आपण अशा मंडळीमध्ये असतो जिथं नियमशास्त्राला महत्त्व दिलं जातं, तर इथं काय म्हटलेलं आहे? त्या सेवेमधून मरण येतं. गलतीकारास पत्र अध्याय 1:9. आणि तुम्हाला सांगितले, त्याहून निवाळी सुवार्ता आम्ही किंवा स्वर्गातील दूतांनी जर तुम्हाला सांगितली तर देवाचा शाप त्याच्यावर येव. आम्ही अगोदर सांगितल्याप्रमाणे आता पुन्हा सांगतो, तुम्ही जी स्वीकारलेली आहे तिच्याहून वेगळी सुवार्ता जर कोणी तुम्हाला सांगत असेल तर देव त्याला शाप देव. प्रियानो, जी सुवार्ता पवित्र शास्त्रामध्ये सांगितली आहे, याच्या व्यतिरिक्त जर आपण दुसरी सुवार्ता सांगितली, प्रियानो, पुष्कळ चर्चेसमध्ये सुवार्ता सांगितली जाते, पुष्कळ उपदेशक आहेत, पण का ते सुवार्ता जे आहे ते पवित्र शास्त्राच्या अनुसार सांगतायत? का ते सांगताय की तुम्ही देवाच्या कृपेच्या अधीन असणे आवश्यक आहेत? का ते सांगते तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन असणे आवश्यक आहे? कारण जर आपण पवित्र शास्त्रानुसार सुवार्ता सांगितलेल्या आहेत जी कृपेच्या अधीन आहे, तर इथं काय म्हटलेलं आहे? इथं म्हटलं आहे की अशी जर सुवार्ता सांगतो आपण तर आपण शापित होऊन जातो. आता इथं म्हटलं 2 वेळा आपण शापित होऊन जातो, म्हणजे डबल शापित आपण होऊन जातो. किती भयानक गोष्ट आहे. आता ती सुवार्ता काय आहे? कुठली सुवार्ता आपण सांगितली पाहिजे ते आपण बघूया. 1 कोरिंथियस अध्याय 4. आता बंधूंनो, मला तुम्हाला आठवण करून द्यावीशी वाटते की ज्या सुवार्तेविषयी मी तुम्हाला उपदेश केला आणि जी तुम्ही सुद्धा स्वीकारली व जिच्यात तुम्ही बळकट आहात आणि जिच्यामुळे तुमचे तारण झालेले आहेत, ज्या वचनाने मी तुम्हाला सुवार्ता सांगितली ते तुम्ही दृढ धरता, तर तुम्ही विश्वास धरल्याशिवाय काय उपयोग नाही तर तुमची स्वीकृती व्यर्थ आहे. कारण मला सुद्धा पहिल्यांदा जे मिळालं ते मी तुमच्या स्वाधीन केले की ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावला आणि जे वचनात लिहिले आहेत व त्याला पुरण्यात आले व 3ऱ्या दिवशी त्याला
उठवण्यात आले. प्रियानो, ही सुवार्ता आहे पवित्र शास्त्राच्या अनुसार की येशू ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरण पावला, त्याला पुरलं गेलं आणि तिसऱ्या दिवशी तो उठला. ही सुवार्ता आहे. आणि इथं म्हटलं की या सुवार्तेद्वारे तुमचे तारण होते. कारण ह्या सुवार्तेद्वारे आपण देवाने जे कार्य केलेलं आहे त्यावर आपण विश्वास ठेवतो. पण जेव्हा आपण असा विश्वास ठेवतो की आपल्या चांगल्या कार्यामुळं मला स्वर्गात प्रवेश मिळेल, माझ्या चांगल्या कार्यामुळं मला हिलिंग प्राप्त होईल, मला माझ्या चांगल्या कार्यामुळं मला देवाचे सर्व आशीर्वाद प्राप्त होईल, तर ही चुकीची गोष्ट आहे. म्हणजे आपण नियमशास्त्राच्या अधीन होऊन जातो. आणि जेव्हा नियमशास्त्राच्या अधीन होऊन जातो तेव्हा जीवनात मरण येतं. तर पहिल्या पेंटिकोस्टच्या दिवशी काय झालं होतं? नियमशास्त्र देण्यात आले. पण जेव्हा यहुदी लोक नियमशास्त्राच्या अधीन झाले, 3,000 लोक त्या दिवशी मरण पावली. आणि दुसऱ्या पेंटिकॉस्टमध्ये जो नवीन करारामध्ये पवित्र आत्मा देण्यात आला आणि त्यामुळं काय झालं? 3,000 लोक वाचले.